ठरलं तर मग मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागामध्ये सर्वजण आता आनंदाने सायलीला घरी घेऊन आलेले असतात. सर्वजण दारामध्येच उभे असतात. तेव्हा चैतन्य कल्पनाला म्हणतो, मावशी आता काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे बरं का. तेव्हा कल्पना म्हणते, हो, विसर्जनाच्या दिवशी बाहेर पडलेली सायली आज परत घरी आली आहे, त्यामुळे काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे. असं म्हणत कल्पना आता विमलला पटकन साखर घेऊन येण्यासाठी सांगते. तर अर्जुन कल्पनाला म्हणतो, मॉम, अगं सायली खूप वेळ बाहेर थांबल्या आहेत, अशाने त्यांना त्रास होईल. तेव्हा कल्पना म्हणते, अरे 2च मिनिटं अर्जुन. कल्पना चैतन्याला म्हणते की चैतन्य, अजून घरामध्ये खूप सारे गोडधोड पदार्थ केले आहेत बरं का, आता तू इथे जेवून जायचं. विमल पटकन साखर घेऊन येते आणि सायलीला भरवते. त्यानंतर सर्वच जण सायलीला आतमध्ये घेऊन येतात आणि अर्जुन सायलीला सोफ्यावरती बसवतो. कुसुमताई सुद्धा सायलीच्या जवळच असते. अर्जुन सायलीला काय हवं आहे, काय नको, पाणी वगैरे सर्व काही पाहत असतो. परंतु कुसुमताई आता सायलीजवळ अर्जुनला फिरकूच देत नसते. ती स्वतःहून सर्व काही सायलीसाठी करायला लागलेले असते. तर घरातील सर्वच जण आता सायलीची विचारपूस करतात. परंतु कुसुमताईचं मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं आणि हा सर्व काही प्रकार अर्जुन आणि सायलीच्या अचूक लक्षात येतो. कुसुमताई आता सर्वांना म्हणते की मला असं वाटतं आपण सायलीला खालतीच कोणत्या तरी रूममध्ये ठेवूयात, कारण वरती जायला तिला त्रास होईल. त्यावर अस्मिता कुसुमताईला म्हणते की हे घर आमचं आहे, आता या घरात कोणी कुठे राहायचं हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तेव्हा कल्पना अस्मिताला शांत बसायला सांगते. कल्पना म्हणते, खरं तर ही गोष्ट माझ्याच आधी लक्षात यायला पाहिजे होती. सायलीला वरती जाताना त्रास होऊ शकतो आणि तुम्ही कुसुमताई अजिबात सायलीची काळजी करू नका, आपण सायलीला गेस्ट रूममध्ये ठेवूयात. त्यावर अर्जुन म्हणतो, पण मम्मा, अगं गेस्ट रूममध्ये तर कसले विचित्र आवाज येतात ना, त्यावर सायलीला त्याचा खूप त्रास होईल. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे आवाजाचं काय, आपण त्याचा काहीतरी बंदोबस्त करूयाच की. त्यावर कुसुमताई म्हणायला लागते की ठीक आहे, आपण सायलीला खालतीच कोणत्या तरी रूममध्ये ठेवूयात. परंतु अर्जुनचा हट्ट असतो की सायलीने त्याच्याच रूममध्ये यावं. आता सर्वच जण सायलीला कुठे ठेवायचं हा विचार करत असतात. इतक्यातच तिथे पूर्णाजी सर्वांनाच म्हणते की एक काम कर कल्पना, तू ना अस्मिताच्या रूममध्ये सायलीला शिफ्ट कर आणि अस्मिता माझ्या रूममध्ये येऊन राहील. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही मला माझी माझी सेपरेट रूम हवी आहे. त्यावर कल्पना अस्मिताला सडेतोड उत्तर देत म्हणते की तुला सेपरेट रूम हवी आहे ना, मग तू तुझ्या सासरी निघून जा. तर अर्जुन कुसुमताईला म्हणतो की मी तुमच्यात सायलीला अजिबातच त्रास नाही होऊ देणार, हवं तर तिला अलगद उचलून मी माझ्या रूममध्ये घेऊन जाईल, परंतु सायली आमच्याच रूममध्ये जाईल. आणि अर्जुन आता सायलीला चक्क उचलायलाच लागतो. तेव्हा सायली म्हणते, नको सर, माझी माझी मी वरती चढू शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, तुम्ही चढू शकता ना. तेव्हा सायली म्हणते, हो सर. आणि सायली आणि अर्जुन रूममध्ये निघालेले असतात. अर्जुन अगदी फुलासारखी सायलीची काळजी घेत असतो. अर्जुन हळूहळू सायलीला वरती घेऊन चाललेला असतो. अर्जुन सायलीच्या खांद्यावरती, कमरेवरती हात ठेवून सायलीला अलगद वरती घेऊन जात असतो. सायलीच्या पोटावरती वार झाल्यामुळे सायलीला वरती चढताना जरासा त्रास होत असतो आणि हे सर्व काही दृश्य पाहून घरातील सर्वांनाच अर्जुनचं खूप कौतुक वाटत असतं. परंतु कुसुमताईचा मात्र वेगळाच गैरसमज असतो की अर्जुन उगाचच सर्वांपुढे सायलीसोबत चांगलं वागण्याचं फक्त नाटक करतोय. अर्जुन सायलीची इतकी काळजी घेत असतो ते पाहून कल्पना आता म्हणायला लागते, पहिलेच ना अर्जुन सायलीची किती काळजी घेतोय तो, आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा अर्जुन सायलीची अशीच फुलासारखी काळजी घेत होता. तेव्हा प्रताप म्हणतो, हो, तेथील नर्स सुद्धा म्हणाली की आम्ही आत्तापर्यंत असा नवराच पाहिला नाही की तो त्याच्या बायकोसाठी इतका कासावीस झाला असेल. असं म्हणत आता कल्पना, प्रताप सुद्धा आता सायलीवरचं अर्जुनचं जे काही प्रेम असतं त्याचं खूपच कौतुक करायला लागलेले असतात. आणि हळूहळू चैतन्याला सुद्धा आता लक्षात यायला लागलेले असतं की अर्जुन आता सायलीच्या प्रेमामध्ये पडत चालला आहे. तर इकडे महिपती त्याच्या गुंडावरती खूपच भडकलेला असतो. तो कंटिन्यू त्याला कॉल करत असतो, परंतु तो महिपतीचा गुंड त्याचा फोनच रिसीव्ह करत नसतो. इतक्यातच इथे नागराज, प्रिया आणि राकेश आलेले असतात. नागराज महिपतीवर खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो की आत्तापर्यंत तुझं एकही काम सक्सेसफुल झालं नाही, एकही प्लॅन तू वर्क केला नाही. अरे 20 वर्षापूर्वी ना तू दादाला मारलं, ना वहिनीला मारलं, ना त्या आता मुलीला मारू शकलास. तू ना फक्त नावाचा गुंडा आहेस. तेव्हा राकेश म्हणतो, हो, साधी उंदीर मारायची सुद्धा तुमची लायकी नाही. तेव्हा महिपती राकेशला म्हणतो की तुझ्या बापाचं ऐकून घेतो आहे ना, मग आता तू शांत बस.
नागराज महिपतीला म्हणतो की आता माझ्या पोरावरती रोबाब झाडून तुझा काय उपयोग आहे. साधं त्याच एका मुलीला तू मारू शकला नाही. तू ना थुकरट गुंड आहेस. तुला ना आता मी कसलीही कशाचीही अजिबातच मदत करणार नाही ना आर्थिक. जर तू अडकला ना तरी सुद्धा मी तुला सोडवायला अजिबात येणार नाही, असं म्हणत चक्क नागराज आता महिपतीची कॉलरच पकडतो. साक्षी आता ते भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडते. तेव्हा महिपती हाताने इशारा करतो आणि साक्षीला थांबण्यासाठी सांगतो. नागराज इतका भडकलेला असतो की तिथे आता प्रिया महिपतीला म्हणायला लागते की मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या सायलीचा काहीतरी बंदोबस्त करा, कारण त्या सायलीला सर्वच जण प्रतिमाची मुलगी समजत आहे. मी काय तुम्हाला तिच्यावरती हल्ला करायला सांगितला नव्हता. नागराज महिपतीला म्हणतो की आता तुझं एकही काम मी करणार नाही आणि तुला मदतही करणार नाही, असं म्हणून रागानेच महिपतीची कॉलर झटकतो आणि तिथून नागराज, प्रिया आणि राकेश निघून जातात. तर महिपती त्याच्या रूममध्ये निघून जातो. साक्षी विचार करते, जर याचा सुगावा त्या अर्जुनला जर लागला ना, तो तर चवताळूनच उठेल आणि पुन्हा यामध्ये आम्ही काहीच करू शकणार नाही. तर इकडे अर्जुनने सायलीला रूममध्ये आणलेलं असतं आणि तो अलगद सायलीला बेडवरती झोपवतो आणि सायलीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही ना आता औषध घ्या. तेव्हा सायली म्हणते नको सर, ते खूपच कडू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी ना बाबांना सांगून ते औषध ना गोड औषध मॅन्युफॅक्चर करायला सांगतो, परंतु तोपर्यंत तुम्हाला हे औषध घ्यावं लागेल. तेव्हा सायली म्हणते सर किती हट्टी आहात हो तुम्ही. तर अर्जुन म्हणतो कोण कोणाला बोलतोय बघा, म्हणजे गोगलगाईने कासवाला म्हटल्यासारखं आहे की किती स्लो चालतोस तू, असं म्हणत अर्जुन आता सायलीची चेष्टा करत असतो. तर इकडे खालती सर्वच जण चहा घेत असतात. तेव्हा प्रताप म्हणतो की हॉस्पिटलमधून आलोय ना, खूप थकायला झाला आहे. तेव्हा कल्पना म्हणते हो तर, परंतु तुम्ही हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत होतात ना, म्हणून मला खूप बरं वाटलं. तेव्हा प्रताप म्हणतो की हो तर, माझा तुला किती आधार वाटत होता हे पाहूनच मी तुझ्यासाठी फक्त हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. त्यानंतर कुसुम सर्वांची हात जोडते आणि सर्वांना म्हणायला लागते की ठीक आहे, मी निघते आता, त्याआधी मी सायलीची भेट घेते. तेव्हा कल्पना म्हणते हो कुसुमताई, तुम्ही सायलीला भेटूनच जावा. तर इकडे सायलीला वॉशरूमला जायचं असतं. तेव्हा सायली हळूहळू उठायला लागते, परंतु सायलीच्या पोटाला लागल्यामुळे सायलीच्या पोटात दुखायला लागतं. इतक्यातच अर्जुन हे पाहतो आणि सायलीचा जाणारा तोल पटकन अर्जुन सायलीला जाऊन सावरतो आणि नेमकी तीच वेळ साधते कुसुमताई तिथे हजर होते आणि अर्जुन सायलीच्या बाबतीत कुसुमताई गैरसमज करून घेते आणि मोठ्याने सायली असा आवाज देते. कुसुमताई म्हणते अगं तुमचं काय चाललंय हे, आणि ती अर्जुनकडे येऊन अर्जुनला म्हणते की तू ना सायलीचा या परिस्थितीचा फायदा घेऊ नकोस हा अर्जुन. तेव्हा सायली कुसुमताईची समजूत काढत म्हणते की अगं कुसुमताई काय चाललं आहे हे, सर तर फक्त मला सावरत होते, मला वॉशरूमला जायचं होतं. तेव्हा कुसुमताई म्हणते तुला वॉशरूमला जायचं आहे ना, ठीक आहे चल मग मी घेऊन जाते. सायलीला वॉशरूममध्ये घेऊन जाते. कुसुमताई आता रूमचा दरवाजा बंद करते आणि अर्जुनला म्हणते की हे बघ, तू ना सायलीच्या खरंच परिस्थितीचा गैरफायदा घेतोयस. तुझं खालतीसुद्धा काय चाललं होतं हे मी पाहते बरं का अर्जुन. काय तर ते खालती सायलीची किती काळजी घ्यायचा, त्यानंतर सायलीला मिठीच काय मारली, त्यानंतर वरती येताना सायलीच्या खांद्यावरती कमरेवरती हात ठेवून तिला काय घेऊन येत होताच, तुला काय वाटलं हे काय माझ्या लक्षात येणार नाही का. त्यावर अर्जुन आता कुसुमताईला म्हणतो कुसुमताई मग काय मी ट्रॅफिक हवालदारासारखं राहायचं का, म्हणजे सायलीची काळजी पण घ्यायची आणि तिच्यापासून लांब पण राहायचं, तिला काय मी जाताना लेफ्ट राईट असं सांगायचं आहे का. तेव्हा कुसुमताई म्हणते तू काय माझी चेष्टा करतोयस का. तर अर्जुन म्हणतो कोण कोणाची चेष्टा करते हे तुम्ही स्वतःच पहा, आणि असं म्हणत त्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं आणि आवाज त्यांचा खूप वाढलेला असतो. तो सायलीला ऐकू येतो. सायली पटकन बाहेर येते आणि दोघांना म्हणायला लागते की तुम्ही दोघं जर सोबत असला ना तर मला खूपच टेन्शन येतं आणि खालती आवाज गेला तर किती मोठा गोंधळ होईल. सायली कुसुमताईला म्हणते की अगं कुसुमताई, सर फक्त माझी काळजी घेत होते, मला माझा जाणारा तोल सावरत होते. तेव्हा कुसुमताई म्हणते हे काही नाही हा सायली, चल मी तुला घेऊन जाते. आणि कुसुमताई आता सायलीला बेडपर्यंत घेऊन जात असते. तेव्हा अर्जुनसुद्धा सायलीचा हात पकडतो आणि त्यानंतर सायलीला बेडवरती झोपवल्यानंतर अर्जुन पटकन सायलीचे पाय वरती करतो. तेव्हा कुसुमताई अर्जुनला म्हणते हे बघ हे बघ, तू ना सायलीला अजिबातच स्पर्श करायचा नाही, तिच्या जवळसुद्धा जायचं नाही.
तेव्हा अर्जुन म्हणतो, "हे बघा कुसुमताई, तुम्ही माझ्या इंटेन्शनवरती आता संशय घेताय बरं का. जर मिस सायलीना आता वाटलं असतं की माझा स्पर्श चुकीचा आहे किंवा वेगळ्या अर्थाचा आहे, तर त्यांना लगेचच जाणवलं असतं ना आणि त्या 1 सेकंदासाठी सुद्धा या घरात राहिल्याच नसत्या. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती अजिबात असा संशय घेऊ नका आणि तुमचा माझ्यावरती जरी विश्वास नसला, तरी तुमच्या बहिणीवरती तरी विश्वास आहेच ना." अर्जुन सडेतोड कुसुमताईला उत्तर देतो आणि म्हणतो, "तुम्ही असा चुकीचा गैरसमज माझ्याबद्दल करून घेऊ नका आणि हे सर्व काही गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका." तेव्हा कुसुमताई आता अर्जुनची माफी मागते आणि तेथून ती निघून जाते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली झोपलेली असते. तेव्हा अर्जुनला AC शिवाय झोप लागत नसते. परंतु सायलीसाठी अर्जुन स्वतः AC बंद करतो आणि सायलीच्या अंगावरती पांघरून टाकतो. हे सर्व काही चैतन्य येऊन पाहत असतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो, "तू ना सायली वहिनीच्या प्रेमात पडलाय." तेव्हा अर्जुन म्हणतो, "असं काही नाही चैतन्य." तर चैतन्य म्हणतो की "अरे, मी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिलं आहे. वेड्यासारखा तू गणपती बाप्पाच्या समोर उभा राहून सायली वहिनीसाठी प्रार्थना करत होता आणि कधीही देवाला न मानणारा तू आज चक्क सायली वहिनीसाठी का असेना, परंतु तू देवासमोर हात जोडले होतेस. आणि खरंच अर्जुन, तू ना प्रेमात पडलायस आणि फक्त याची जाणीव तुला अजून झालेली नाही." असं म्हणत चैतन्याने आता अर्जुनला सायलीवरच्या त्याच्या प्रेमाची जाणीव करून दिलेली